नमस्कार मित्रांनो, लोकसेवा जे के आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया. 21 जानेवारी हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? तर ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 हा 21 जानेवारी 1972 रोजी लागू झाला आणि त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. त्यामुळे 21 जानेवारी हा त्रिपुरा, मणिपूर आणि मेघालय या राज्यांचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. आता परवाच 19 जानेवारी हा दिवस त्रिपुरा राज्याने कोणता दिन म्हणून साजरा केला? तर 19 जानेवारी हा दिन त्रिपुरा राज्याने कोकबोरोक हा दिन म्हणून साजरा केला गेला. आता ब्लूमबर्गचा अहवाल 2025 नुसार आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब कोणते बनलेले आहे? तर अंबानी कुटुंब हे 2025 मधील आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब ठरलेलं आहे. चला तर आता पुढची न्यूज बघूया. नुकताच रस्ते सुरक्षेसाठी नो हेल्मेट नो पेट्रोल हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याने रस्ते सुरक्षेसाठी नो हेल्मेट नो पेट्रोल हा उपक्रम सुरू केलेला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे. नुकताच कोणत्या राज्याने भीक मागण्यावर बंदी आणणारे विधेयक मंजूर केलेले आहे? तर मिझोराम या राज्याने नुकतेच भीक मागण्यावर बंदी आणणारे विधेयक मंजूर केलेले आहे आणि मिझोरामची राजधानी ऐझॉल ही मिझोरामची राजधानी आहे. चला तर आता पुढची न्यूज. नुकताच शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास कोणत्या देशाने बंदी घातलेली आहे? तर दक्षिण कोरिया या देशाने शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास बंदी घातलेली आहे आणि दक्षिण कोरियाची राजधानी कोणती आहे? तर सेऊल ही दक्षिण कोरियाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न. पाली भाषेच्या अभ्यासावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद कोठे पार पडणार आहे? तर श्रीलंका या ठिकाणी पाली भाषेच्या अभ्यासावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद पार पडणार आहे. चर्चेत असणारे मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर अरुंधती रॉय यांनी मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. नुकताच पट्ट महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर पट्ट महोत्सव हा जम्मू काश्मीर राज्यात साजरा करण्यात आलेला आहे. पुढची न्यूज बघूया. आता क्रीडाची नियुक्ती आहे. क्रीडा नियुक्त्या बघूया. नुकताच भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जॉर्ज मरिजने यांची भारतीय महिला हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि पुरुषांच्या हॉकी संघाचे प्रशिक्षक कोण आहेत? तर क्रेग फुलटन हे पुरुषांच्या हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. नुकताच महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय देण्यासाठी मराठा आरक्षण समिती स्थापन केलेली आहे. याचे अध्यक्ष कोण आहेत? तर संदीप शिंदे हे या मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत. ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 मध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र हे ऊर्जा दक्षता निर्देशांक 2024 मधील प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. नुकताच भारत आणि नॉर्वे यांनी ई मोबॅलिटीला प्रोत्साहन देणारा कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर दोस्ती उपक्रम हा भारत आणि नॉर्वे यांनी ई मोबॅलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला आहे. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान होणारा युद्धाभ्यास हा 21वा युद्ध सराव कुठे पार पडला? तर अलास्का, अमेरिकेतील अलास्का या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्यातील 21वा युद्धाभ्यास हा युद्ध सराव पार पडलेला आहे. आणि अलास्का या ठिकाणीच माउंट देनाली हे अमेरिकेचे सर्वोच्च शिखर आहे. नुकताच भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर नितीन नबीन यांची भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि नितीन नबीन यांच्यापूर्वी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते तर जे.पी. नड्डा हे यापूर्वीचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. नुकताच कोणत्या भारतीय निमलष्करी दलाने पहिले महिला कमांडो युनिट सुरू केलेले आहे तर CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स या पॅरामिलिटरी म्हणजेच निमलष्करी दलाने पहिले महिला कमांडो युनिट सुरू केलेले आहे. CISFचे प्रमुख कोण आहेत तर प्रवीण रंजन हे सध्या CISFचे प्रमुख आहेत. आणि CISFच्या पहिल्या महिला प्रमुख कोण होत्या तर नीना सिंग या CISFच्या पहिल्या महिला प्रमुख होत्या. आता पुढची महत्त्वाची न्यूज आहे. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावाने कोणत्या राज्य सरकारने शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे तर अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावाने उत्तर प्रदेश सरकारने शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे. आणि शुभांशु शुक्ला हे लखनौ येथील रहिवासी आहेत. पुढची न्यूज बघूया आता. राज्याच्या स्थापनेनंतर 25 वर्षांनी कोणत्या राज्याने पेसा नियम लागू केलेला आहे तर झारखंड या राज्याने राज्याच्या स्थापनेनंतर 25 वर्षांनी पेसा नियम लागू केलेला आहे. आणि याचा उद्देश काय आहे आदिवासी समुदायांना सुशासनाचा अधिकार देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. 2025-26च्या इंडिया स्किल्स या समिटचे यजमानपद कोणत्या राज्याकडे आहे तर आसाम या राज्याकडे आहे. आणि आसामच्या गुवाहाटी युनिव्हर्सिटीकडे याचे यजमानपद आलेलं आहे. नुकताच 11व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2025-26चा पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर इलियाराजा यांना 2025-26चा पद्मपाणी जीवनगौरव देण्यात आलेला आहे. आणि याचं स्वरूप किती आहे तर 2 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पद्मपाणी पुरस्काराचं स्वरूप आहे. पद्मपाणी पुरस्कार 2025-26 इलियाराजा. 2025चा स्क्वॉश पुरस्कार कोणाला देण्यात आला तर C. म्हणजेच सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स या संस्थेला 2025चा स्क्वॉश पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर कशासाठी तर सेल ब्रॉडकास्ट सोल्युशनसाठी 2025चा स्क्वॉच पुरस्कार C. या संस्थेला देण्यात आलेला आहे. नुकताच स्पितुक गुस्तर महोत्सव कोठे पार पडलेला आहे तर लडाख या ठिकाणी स्पितुक गुस्तर महोत्सव पार पडलेला आहे. आणि हा लडाखमधील वर्षातील पहिलाच उत्सव ठरलेला आहे. हा कशासाठी साजरा केला जातो तर शांतता आणि समृद्धी येण्यासाठी स्पितुक गुस्तर महोत्सव हा लडाखमध्ये साजरा केला जातो. नुकताच गगनेफिस वाल्मिकी ही उभयचर प्राण्याची नवीन जात कोठे सापडलेली आहे तर वेस्टर्न घाटात म्हणजेच पश्चिम घाटात गगनेफिस वाल्मिकी ही उभयचर प्राण्याची नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे. मित्रांनो, हा आपला चालू घडामोडीचा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आता आपण पुढच्या भागात भेटू. तोपर्यंत नमस्कार.